कुठून सुरुवात करू? एका गोष्टीपासून सुरुवात करते जी माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. 4-5 वर्षाची एक मुलगी असते आणि तिला शर्यतीत भाग घ्यायचा असतो. कशासाठी? तर बटरस्कॉचचं आईस्क्रीम बक्षीस मिळणार असतं म्हणून. आणि मग ठरवते की खूप मेहनत करायची आणि जिंकायची स्पर्धा. स्पर्धेचा दिवस उजाडतो आणि धावायला सुरुवात करते. अगदी टप्प्यात आता तिचा विजय आलेला, तिला हवं असणारं आईस्क्रीम असतं समोर. पण तेवढ्यात धडपडते, पडते आणि स्पर्धा हरते. रडायला लागते की आता बाबा ओरडणार, आई चिडणार, मी हरले, आईस्क्रीम मिळणार नाही. पण घडतं उलटच. आई बाबा तिच्यासाठी भरपूर आईस्क्रीमचे बॉक्सेस घेऊन येतात आणि तिचं खूप अभिनंदन करतात. तेव्हा अवाक होते आणि विचारते की बाबा मी तर हरलीय ना, मग तुम्ही का आणलं आईस्क्रीम आणि तुम्ही माझं अभिनंदन का करताय? त्यावेळेला तिच्या बाबांनी जे उत्तर तिला दिलेलं आहे ना, ते प्रत्येकाच्या जगण्याचा कानमंत्र होऊ शकतं. तिचे वडील तिला असं सांगतात की तू कुठे हरलीस, तुला कुणी सांगितलं? अगं 50 विद्यार्थ्यांमध्ये तू 5वी आलीस, याचा अर्थ 45 स्टुडंट्स मध्ये तू फर्स्ट आली आहेस. 45 विद्यार्थ्यांमध्ये पहिलं येता येणं, याचा अर्थ फक्त 4च टप्पे आहेत की तू जिंकलीस. हारणं म्हणजे अपयश नाही, तर तो अनुभव आहे. आणि जिंकणं म्हणजे अंतिम आनंद आहे. हे जेव्हा कळतं ना, त्यावेळेला तुमचा प्रत्येक टप्पा हा आनंदाचाच होतो. आपण कधीही खचून जात नाही. माझ्या आयुष्यानं मला हेच शिकवलं. ते सालच होतं 2014. 2 ऑक्टोबर 2014ला मला डेंग्यू झाला आणि दिवसागणिक माझी तब्येत खालावत गेली. मी आयसीयूत ऍडमिट झाले आणि 7 ऑक्टोबरला माझं डोकं आणि डोळे प्रचंड दुखत होते. बरं, त्याचा परिणाम असा काही होईल असं कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. हळूहळू सगळं ब्लर दिसायला लागलं. दृष्टी कमकुवत होत 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 अवघ्या 4 तासात 2ही डोळे गेले आणि दृष्टी शून्य. आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं. मी, माझे कुटुंबीय. काय घडलंय, रडायचं तर भानच नव्हतं, कारण सगळेच सुन्न होतो. मग पुढे एवढंच कळत होतं की या मुलीला हसवत ठेवायचंय. 20 दिवस अख्खा आयसीयू खळाळता होता. पण त्यात एक खूप कमालीची गोष्ट घडली. आमचे गुरु आले होते मला भेटायला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की घाबरू नकोस बाळा, 2 गोष्टी सांगू का? इतके दिवस बाहेर बघत होतीस की नाही, आता तुला तुझ्या आत बघायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की असं समज की मेडिटेशन करताना काय करतो आपण, सांग? डोळे मिटून घेतो ना. मग काही वर्ष तुला ध्यानस्थ अवस्थेत राहायचंय आणि लक्ष केंद्रित करून आयुष्य जगायचंय. त्या दिवशी मला हे कळलं. म्हणजे ही वाक्य त्याच दिवशी संपूर्ण कळली का? तर नाही, ती अनुभवानी हळूहळू कळतायत. अजूनही पूर्ण कळलेत असं म्हणणार नाही, शहाजोगपणा ठरेल. पण एकच महत्वाचं वाक्य लक्षात आलं की माझे डोळे गेले, दृष्टी नाही. त्यामुळे मला वेगळ्या अनुषंगाने आता माझ्या आयुष्याकडे बघायचंय. त्यामुळे अर्थातच अडचणी होत्याच, कारण 20 दिवसांनी जेव्हा बेडवरनं खाली उतरले आयसीयू वरनं आणि पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा कळतच नव्हतं की चालायचं कसं. कारण इतके दिवस हुंदडायचे, गाड्यांवरनं फिरायचे, मजा करायचे, 100 रंग बघायचे. आता मला माझ्या आयुष्याची गती इतरांच्या मदतीच्या आणि त्यांच्या गतीनुसार ठरवायची होती. मग ठरवलं पुढची पावलं टाकायची त्यांच्याच गतीनुसार. माझंच घर मला नव्याने न्याहाळायचं होतं. चालताना सुद्धा अनेकदा धडपडायचे, कधी भिंतीवर डोकं आपटायचं, असं काही व्हायचं. पण या सगळ्याची परिणामकारकता कमी होण्याचं खूप महत्वाचं कारण माझी आई, माझा भाऊ, आत्या, मामा, माझे सगळे कुटुंबीय, या सगळ्यांनी काही केलं असेल ना, तर पहिल्यांदा त्यांनी डोळे मिटून माझी घरं चालून बघितलेली आहेत. त्यामुळे काय झालं की माझ्या समोर येणारे अडथळे कमी झाले.
माझ्या समोरचे उपाय वाढलेले होते, उत्तरं वाढलेली होती, कारण माझ्या वेदना त्यांनी सहवेदना म्हणून समजून घेतल्या होत्या. आणि हीच गोष्ट महत्वाची असते, कारण अडथळे येतातच. पण मगाशी जसं काका म्हणाले की वेदनांपेक्षा संवेदना जाणणं खूप गरजेचं असतं ना, या वेदनांच्या संवेदना सहवेदना होऊन जाणल्या जातात ना, त्यावेळेलाच मनाची मंदिरं होतात. म्हणून मला असं वाटतं की हे सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे माझ्या मानसिक शारीरिक सगळ्या आंदोलनांची जी परिणामकारकता आणि दाहकता होती ती सौम्य झाली. आणि मग पुढचं लक्ष पूर्णतः मला डोळ्यांवर केंद्रित करता आलं. ध्यास घेतल्यासारखे आम्ही फक्त डोळ्यांच्या मागे लागलो होतो. रोज नवीन डॉक्टर, रोज यश, रोज अपयश, रोज काहीतरी नवीन सांगणं आणि म्हणणं की मला बघायचंय, मला बघायचंय. पण 4 महिन्यांनी हे लक्षात आलं की आत्ता या गोष्टी होणार नाहीयेत. ते कधी बरे होणार आहेत याची उत्तरं ना माझ्याकडे आहेत, ना माझ्या कुटुंबियांकडे, ना डॉक्टरांकडे. उपचार अजूनही चालू आहेत आणि आम्ही अजूनही सकारात्मक आहोत की कधीतरी त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळेला प्रकाश दिसेल. आता अंतरीचा प्रकाश आहेच, त्यामुळे ते उपचार चालू राहणार. पण मग पुढे काय करायचं हे भलं थोरलं प्रश्नचिन्ह होतं माझ्या समोर. कारण स्वप्न होती ना, मास्टर्स पूर्ण झालं होतं, हातात पदवी होती, मेरिट होती, पीएचडी करण्यासाठी मुंबईत पुन्हा पुण्याहून आले होते, आकाशवाणीत निवड झालेली होती. पण एका दिवसात आपण पुस्तक बंद करून टाकतो ना, तसं माझ्या स्वप्नांचं पुस्तकच बंद झालं होतं. मी काय करायचंय, सतत वाटत राहायचं. पण बहुधा त्या वरच्यानं अनेक गोष्टी आधीच ठरवून ठेवल्या होत्या. मला बरोबर 4 महिन्यांनी कमलेश भडकमकर आणि महेंद्र पवार या 2 माणसांनी फोन केला आणि विचारलं, सावरकरांवर निवेदन करशील ना? मी ब्लँक. मी म्हणलं, अरे कसं बोलू, हातात कागदच नाही. तो म्हणला, काय गरज आहे कागदांची? म्हणलं म्हणजे? तो म्हणला, फार फार तर चुकशील ना, वक्तृत्व स्पर्धा नाही का करायचीस, तेव्हा होते का कागद? मग वाटलं करून तर बघूया, पण मग मदत कोण करणार? याच स्पर्धांच्या निमित्तानं जी मदत करायची ती शोभा कुंटे मावशी पुढे आली, म्हणाली की कशाला वाट बघते कोणाची, आपण करू चल. आणि जोपर्यंत करून बघत नाही ना अनघा, तोपर्यंत उत्तर नाही सापडत गोष्टींची. मग 1 महिना सलग फक्त 6 गाण्यांची तालीम करत होतो. तेव्हा चिडचिड व्हायची की अगं मावशी, आपण 6 दिवसात 22 गाणी करायचो ग. तेव्हा तिने सांगितलं, अनघा संयम वाढायला हवा, कारण तुला तुझ्या स्मरणशक्तीला ताणायचंय आणि आपल्याला पाठांतर नाही करायचंय. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचे आणि ते समजणं शब्दातनं मांडायचंय. हे जेव्हा कळायला लागलं ना, तेव्हा हळूहळू ती प्रक्रिया मुरवायला लागले. आणि मग रेकॉर्डिंग सुरू झालं. एक एक जे निवेदन असायचं ते वक्तृत्व स्पर्धेसारखं पाठ करायला लागले. हळूच मावशीला विचारून बघितलं, विंगेत उभी राहशील का ग, प्रॉम्प्ट कर ना. चोख नाही सांगितलं तिने, तुला एकटीला उभं राहायचंय, असली म्हणजे आपल्याला काही बांडगुळं नाही व्हायचंय, तिथे तुला बोलता येईल हा विश्वास तिनं दिला. आणि सावरकरांच्या कार्यक्रमाची सलग 3 कार्यक्रमांची निवेदनं करू शकले. आणि तेव्हा विश्वास वाटला की आता मला काहीतरी बोलता येईल, काहीतरी करता येईल. पुढच्या काही दिवसात पुन्हा पुढे काय करायचं, तोपर्यंत संधी आलीच होती. जनसेवा समिती आणि मोहन आपटे या दोघांनीही सांगितलं येऊन की आपण सावरकरांचाच कार्यक्रम करू, गाणी वाढवू 15. पुन्हा तेच कार्यक्रम केले त्याच आत्मविश्वासानं. आणि एका संस्थेनं सांगितलं की सगळी 15 गाणी काढून टाका नका आणि जे जे निवेदन लिहिलंयस ना त्याचंच व्याख्यान होईल बघ. आणि तो प्रयत्न करून बघितला. 2 महिने तालीम केली आणि ज्या वेळेला 1.5-2 तास सलग सावरकरांवर बोलू शकले, त्यावेळेला वाटलं की भगवंताने खऱ्या अर्थी आपले कर आता सावरायचे ठरवलेले आहेत. आणि मग पुढची सगळी कारकीर्द मनातल्या मनात का होईना पुन्हा स्वप्नांचं पुस्तक उलगडायला सुरुवात केली की आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. पण त्यावेळेला वाट सापडत नव्हती. मिनल मोहाडीकर एक दिवस अशा ग्राहक पेठेत सहज भेटल्या होत्या आणि त्यांना कळलं की मी निवेदन करते. मला म्हणाल्या, उद्योगिनीसाठी बोलशील का ग? बरं, इथे पंचायत मला उभं राहून बोलता यायचं नाही. मला म्हणाल्या, काही फरक पडत नाही, पोडियमला धर, काय होईल चक्कर येऊन पडशील, परत उभी करेन, पुन्हा बोल. ही ताकद जेव्हा समोरची माणसं देतात ना, तेव्हा आम्हाला उभं राहण्याची क्षमता मिळते.
पुढची संधी लगेच आली. आकाशवाणीच्या नेहा खरे आल्या आणि मला म्हणाल्या की चल ग काम करायला सुरुवात करू. 15 मिनिटाची पहिली मुलाखत घेतली. हळूहळू वेगवेगळ्या संधी त्यांनी दिल्या आणि आनंद वाटला ज्या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत 2.5 तास घेऊ शकले. आणि अशा 1-2 नाही तर या 2-2.5 वर्षात आकाशवाणीनं मला 16 मुलाखती घ्यायची संधी दिलेली आहे आणि असे अनेक कार्यक्रम, ओळख विस्तारली आणि आरजे अनघा म्हणून महाराष्ट्रभर ओळख मिळाली. अर्थात पुढची ओळख मिळाली त्याचं माध्यमही खूप ऐतिहासिक होतं. राजीव खांडेकर अर्थात एबीपी माझाचे संपादक माझ्या समोर आले आणि मला म्हणाले की कार्यक्रम करणार. मला भीती वाटली होती की दृकश्राव्य माध्यमाची निवेदिकाच दृष्टीहीन आहे, कसं शक्य आहे. पण हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता ज्या दिवशी माझ्या संघर्षाचा पहिला टेक देऊ शकले की जेव्हा आमची असिस्टंट डिरेक्टर म्हणाली की रोल कॅमेरा, रोलिंग आणि ऍक्शन. त्यानंतर 20 भाग आम्ही जे केले त्याचा तो आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. कारण प्रत्येकासाठी आम्ही हे सिद्ध करून दाखवलं होतं की तो पायंडा आहे, कोणीही खचून जात नाही. तुमच्याकडे संघर्ष असतात ना तेव्हा दृष्टी असली की सृष्टी बदलते. हीच महत्वाची गोष्ट असते आणि हीच गोष्ट माझ्या आयुष्यानं मला शिकवली. एवढे सगळे दाखले का सांगतेय, कारण मी एकटी नाही उभी राहू शकत. इमारत उभी करायला पाया भक्कम लागतो आणि सगळे स्तंभ, सगळे पिलर्स तुमच्या पाठीशी उभे राहायला लागतात. तेव्हा इमारतीची उभारणी होते आणि आपल्याला फक्त मजले दिसतात, हो पाया आणि स्तंभ नाही. म्हणून या इमारतीला, कर्तृत्वाच्या इमारत उभं राहत असताना आज किमान मी तरी या सगळ्यांनी मदत केलेल्या पायाची आणि स्तंभाची आठवण करायला हवी ना. म्हणून ही सगळ्या गोष्टी सांगतेय. कारण कुटुंबियांनी माझा पाया व्हायचं ठरवलं म्हणून मला उभं राहता आलं. कारण त्यांनी लाड नाही केले माझे या काळात सुद्धा. एक महत्वाचं वाक्य माझी आई नेहमी सांगायची की दुःखानं होरपळायचं नाही आणि सुखानं हुरळायचं नाही. ही महत्वाची गोष्ट असते आयुष्यात. आणि म्हणून मग वाचक सुद्धा मिळाले. 3.5 वर्ष सलग सोनाली गोखले, शशिकुमार लेले आणि शोभा कुंटे ही त्रयी वाचून दाखवते ना, तेव्हा ते डोळे होतात माझे आणि मग शब्द जिवंत होतात तुमच्या सगळ्यांच्या पुढे. मग पाडगावकरांचं वाक्य खरं वाटतं मला की काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. अंधारात कुडायचं का प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पण प्रकाशात उडण्यासाठी असे असंख्य दिवे तुमच्या पाठीशी असावे लागतात, तेव्हाच वाट उजळते. मग आम्ही चाललो ना तरी माझी पावलं उजळतात. इतकी सहज उजळण्याची क्षमता असते ना, तेव्हाच तमाच्या तळाशी दिवे लावता येतात सहज. मग माझे गुरुवर्य मला सांगतात ना की शामराव जोशी म्हणून, ते मला नेहमी सांगतात की अगं शब्दांकडे बघतेस ना तेव्हा तू नको सांगू त्यांना कसं बोलायचं, ते शब्दांनी तुला सांगितलं पाहिजे. त्यांना कुरवाळून घे जवळ, तो शब्द जाणून घे, तो अनुभव मनात कळला नाही तर तो आकळला पाहिजे आणि मग वाणीतलं उमटला पाहिजे. तेव्हा तो जिवंत होतो आणि एखादा तान्ह्या बाळासारखा समोरच्याच्या ओटीत घालता येतो. तेव्हा तुमची ओटी भरून जाते ना. आणि टाळ्या मला मिळतात पण त्या माझ्यासाठी नसतातच, त्या शारदेच्या असतात. हे सगळे अनुभव या सगळ्या डोळ्यांनीच मला दिलेत असं मला वाटतं. कारण मला सांगा, आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा रांगेत जग बघत असतो, पण जेव्हा देव समोर दिसतो तेव्हा डोळे मिटलेले असतात ना. जेव्हा फुलं आपण हुंगून घेतो, सगळ्या हातात चाफ्याची फुलं दिली तर डोळे मिटतात की नाही आपोआप. मग तसंच आहे, अडचणींची रांग असली ना तरी काय फरक पडतो, जेव्हा शब्द समोर येऊन उभे राहतात तेव्हा दर्शन घ्यायचं तर डोळे मिटलेलेच बरे. त्यांचा दरवळ घ्यायचा तर तो प्रतिभेचा दरवळ आकंठ पिऊन घेताना डोळे मिटलेलेच बरे. तेव्हा अंगभूत ते सगळं जाणून घेता येतं. अडचणी नसतात असं नसतंच. शिखर गाठायचं तर वळणं असतातच आणि ती घ्यावीच लागतात. कारण पहिल्यांदा जेव्हा जायचे ना अनेकांसमोर ऑडिशन द्यायला जायचे तेव्हा हसायचे आणि म्हणायचे इसको आखे नाही बोलेगी कैसे. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं, अच्छा डोळे सुद्धा एवढे बोलतात. मग दुसरे प्रसंग समोर आले. अनेक जण येऊन सांगायचे तुझ्या गॉगल्समुळे आमच्या लक्षात राहते. तुम्हाला हार वाटायची ती माझी. माझे गॉगल्स नाही, माझे शब्द लक्षात राहिले पाहिजेत. काही जण येऊन आईला सांगायचे की अहो हिला ना आणू नका कोणत्या समारंभांमध्ये, ही अशी आहे, एकतर हिचं आता काही बरं होत नाही, मग हिने वाईट विचार केला तर दृष्ट लागेल ना. म्हणला हो, दृष्टी वेगळी असली की दृष्ट नाही लागत.
पण ती आमच्याकडे नाहीच आहे, त्याचं काय करायचं. पण मग असे वेगळे विचार जेव्हा जाणवता आले ना, तेव्हा राधाबावेंच्या कधीतरी महाविद्यालयात वाचलेल्या ओळी मला पुन्हा जिवंत होऊन अनुभवता आल्या, की दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फुल पाखरू करता येते. चिमटी म्हणजे काय आहे? छान दिसणं असं म्हणतो ना आपण. मग लक्षात आलं की येऊ देत की सगळे नकारात्मकतेचे सुरवंट, सौंदर्याच्या चिमटीत ते बंद केले ना की त्याचं फुलपाखरूच होतं आणि आयुष्य देखणं होतं. तुमच्या अनुभवांचे रंग पेरले जातात आणि ते उडतात. मग त्रयस्थपणे दुःखाकडे बघता येतं. मग जेव्हा कधीतरी कोणीतरी मला येऊन विचारायला लागलं ना की अय्या तुला दिसत नाही, मग मी त्यांना विचारायला लागले तुम्हालाही नाही. मग समोरच्यालाही कळायला लागलं की अरे आपण काय विचारतोय, बेभान. पण हे भान जेव्हा आम्ही ठेवतो ना, तेव्हा 5 वर्षाची माझी छोटीशी भाची जेव्हा माझा हात धरून घेऊन जाते ना, तेव्हा कळतं की ह्यांना असतं भान, बुजुर्गांना असतं भान. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये लक्षात आली की आपली दुःख मोठी नसतात हो. प्रत्येकाचं मोठं दुःख बघितलं ना की आपल्याला लक्षात येतं की आपलं दुःख केवढं छोटं आहे. एका सैनिकी अधिकाऱ्याला भेटले होते ना, त्याने दिली मला ही जाणीव. एवढाच चेहरा फक्त कार्यरत, मानेपासून सगळं शरीर लुळ आणि हसत राहायचा माणूस. मी विचारला जाऊन की आपको तकलीफ नाही होती, हसते कैसे हो? तेव्हा एकच उत्तर दिलं होतं त्या अधिकाऱ्याने, बेटा दिल और दिमाग चालू है ना तो सब कुछ चालू है रे. और एक बात ध्यान में रख, जवान कभी मरता नहीं, जवान लढता है, लढना है हम सबको. मग लक्षात आलं की माझे तर फक्त डोळेच गेलेत. मला जे काम करायचंय त्याच्यासाठी माझं मन, बुद्धी, कान, वाणी देवाने सगळं शाबूत ठेवलंय. मग मी कशाला चिडायचं आणि रडायचं? मग नाहीच रडायचं, लढायचं आणि लढताना सुद्धा हसायचं. आयुष्याचं सौंदर्य तसं अनुभवायचं. हे लक्षात यायला लागल्यावर मग सगळ्या गोष्टी गळून पडायला लागल्या आणि आयुष्यात हे लक्षात यायला लागलं की कशाला म्हणायचं बी पॉझिटिव्ह वगैरे. कारण पॉझिटिव्हिटी आली ना की निगेटिव्हिटी जोडून येते. मी तर असं म्हणायचं की आपण ना थोडेसे सगळे फॉर्म बदलूया. मी असं म्हणायला लागले की बी अफर्मेटिव्ह अँड बी असर्टिव्ह. कारण जेव्हा दुःख आणि नकार कापून काढता येतात ना, तेव्हा होकाराचं सुद्धा विधान होतं. आणि मग लक्षात येतं की आता काय करायचंय, तर मला बुद्धीची लेखणी करायची आणि मनाचा कागद करायचा आहे. मग मनाच्या पानात जे उमटेल ते तुमच्याही पानात सहज जाईल. त्यालाच ये हृदयचे ये हृदय म्हणतात, दुसरं काय. हे सहज करता यायला लागेल. मग हे हळूहळू हळू जाणीव व्हायला लागली. म्हणून मी नेहमी म्हणते की डोळे असते ना कदाचित, तर मित्रांनो ही परिपक्वता, हे शहाणपण आलं असतं की नाही माहित नाही. हा संयम दिलाय मला माझ्या डोळ्यांनी, मग मी कशाला दूषण द्यायची. त्यांना जेव्हा उघडायचे असतील तेव्हा ते उघडतील. आतले डोळे तो उघडलेत. समाजाकडे, माणसाकडे आणि माणूस पण म्हणून बघण्याकडे जी दृष्टी मिळाले, जे उघडे पण डोळ्यांचे मिळाले, ते काय कमी आहे का? तेच महत्वाचं आहे. आणि म्हणून समाजाकडे मला बघता येतं आणि विश्वासानं बघता येतं. हा विश्वास मला वरचा देतो की पता नहीं कैसे परखता है मेरा खुदा मुझे, पता नहीं कैसे परखता है मेरा खुदा मुझे, इम्तिहान तो इतने मुश्किल लेता है मगर फेल नहीं होने देता. तो मला नापास नाही करणार आहे कधी. दिल्या वेदना अडथळे तरी संजीवनी बोकील म्हणतात, तसं आपण ठरवायचं की बाणांची टोकं बाहेर वळवली की त्या जखमा करणार, पण त्याची टोकं अंतरी वळली की त्याच्या कविता होणार. मला माझ्या आयुष्याची कविता करायची. दुःखांनी टोचत बसत मला कायर नाही व्हायचंय, तर दुःखांनाही गुणगुणत ठेवत मला शायर व्हायचंय. म्हणून माझ्या निवेदनांनी आणि शब्दांनी ही आयुष्याची शायरी लिहायची ठरवली मी. मग मी कशाला थांबू. आणि तुम्ही सगळे रसिक श्रोते पाठीशी आहात की. ब्रह्मानंदी टाळी लागते हो, तुमच्या टाळ्या मिळतात तेव्हा. त्यामुळे त्या टाळ्या आणि ते प्रेम इतक्या भरभरून अनेकांनी माझ्यावर केलंय, आयोजकांनी केलंय, सहकलाकारांनी केलंय. ते नाही थांबत कधी. ते म्हणतात अगं तुझे डोळे वगैरे नाही ग, शब्द महत्वाचे आहेत. सहकलाकार पाठीशी उभे राहतात. माझा ड्रेस नीट आहे की नाही, इथपासून मी गाणं चुकले तरी त्यांना फरक नाही पडत. ते म्हणतात मला की अगं हरकत नाही, चुका काय सगळ्यांकडनं होतात, पण चूक ही एकच गोष्ट अशी आहे ना की त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर तो गुणाकार होतो. मग गुणांचा गुणाकार करायचा
आणि दुःखांचा भागाकार करायचा हे ठरवलं की आयुष्याचं गणित बदलतं आणि कविता व्हायला किती वेळ लागणार. छंदाचाच मुक्त छंद करायचं ठरवलंय आणि तो डोळ्यांनी निश्चित घडत राहणार याची मला खात्री आहे. जे जे देवाने सद्गुरूंनी गुरुवर्यांनी दिलंय ते सगळं तुमच्या झोळीत अर्पण करत असताना तुम्ही जे जे प्रेम देताय त्यांनीच माझ्या प्रतिभेचा गाभारा हा उजळणार आहे याची मला खात्री आहे. तो अखंड उजळत राहू दे अशीच प्रार्थना करते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. Thank you so much. Thank you.